हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत लेसन नंबर 1.4 मिस स्लिपरी. स्लिपरी म्हणजे या लेसन मध्ये एक मुलगी आहे, ती घसरून पडते म्हणून तिला स्लिपरी स्लीप होणे म्हणजे घसरून पडणे आणि स्लिपरी म्हणजे सारखी घसरून पडणारी मुलगी असा ह्या लेसनचं नाव आहे. गिवन बिलो आर एक्स्ट्रॅक्ट्स फ्रॉम द स्टोरी ऑफ अ लोनली गर्ल who is teased by classmates in school. गिवन बिलो म्हणजे ते खाली दिलेला जो एक्स्ट्रॅक्ट आहे. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे एक पॅसेज. हा जो धडा आहे तर तो कशातून घेतलेला आहे? एका लोनली गर्ल म्हणजे एकटी मुलगी असते, तिची एक गोष्ट आहे, त्या गोष्टीमधून हा धडा घेतलेला आहे. आणि त्या मुलीला स्कूलमध्ये तिचे क्लासमेट्स म्हणजे वर्गमित्रिणी सतत टीज्ड म्हणजे चिडवत असायच्या. बिकॉज शी इज अपसेट अँड अननर्व ड्यू टू सर्टन प्रॉब्लेम्स ॲट होम. कारण ती सतत अपसेट म्हणजे उदास असायची आणि अननर्व म्हणजे अस्वस्थ असायची, कारण तिच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम होते. तिच्या घरचं वातावरण व्यवस्थित नव्हतं, त्याच्यामुळं तिचं स्कूलमध्ये लक्ष लागायचं नाही. शी इज अनेबल टू डू एनी टास्क वेल. ती कुठलंच काम, टास्क म्हणजे काय, कोणतंही काम म्हणजे अभ्यास असो काही असो, ती व्यवस्थित करू शकत नव्हती. द स्टोरी टेल्स अस व्हॉट हॅपन्स नेक्स्ट. आणि या स्टोरीमध्ये, या गोष्टीमध्ये सांगितलेलं आहे की पुढे काय होत आहे. पार्ट 1. आता याचा भाग पहिला बघूयात आपण. आय गॉट रेडी अँड वेंट टू स्कूल. आता हे ती मुलगी स्वतः गोष्ट सांगत आहे. ती म्हणते की मी तयार झाले. आय गॉट रेडी म्हणजे मी तयार झाले आणि स्कूलला गेले, शाळेला गेले. इन द फर्स्ट पिरियड, पहिल्या तासाला, अवर क्लास टीचर, त्यांच्या ज्या क्लास टीचर असतात त्या, हू टॉट अस इंग्लिश, त्या क्लास टीचर कोणता विषय शिकवत होत्या? टॉट म्हणजे शिकवणे, इंग्लिश हा विषय त्या शिकवत होत्या. टोल्ड अस टू टेक आउट अवर कंपोजिशन नोटबुक. मग त्यांच्या क्लास टीचर ज्या इंग्लिश शिकवत होत्या त्यांनी मुलांना सांगितलं की तुमचे कंपोजिशन म्हणजे निबंध लिहिण्याच्या ज्या वह्या आहेत, नोटबुक म्हणजे वह्या आहेत, त्या बाहेर काढा. आय टूक आउट द मॅथमॅटिक्स नोटबुक बाय मिस्टेक. मी चुकून मॅथमॅटिक्स गणिताचीच वही काढली. आय रिप्लेस इट क्विकली. मी पटकन ती बदलली. बट द टीचर परहॅप्स हॅड केप्ट हर गेज फिक्स्ड ऑन मी. पण त्या टीचर, परहॅप्स म्हणजे कदाचित, गेज म्हणजे एकटक बघणे, माझ्याकडेच एकटक बघत होत्या. शी शाउटेड, त्या ओरडल्या. कम हिअर विथ युअर बुक सायली. तुझी बुक घेऊन इकडे ये सायली. आय ओबेड हर बट हर अँग्री लुक्स मेड माय लेग्स ट्रेम्बल अँड व्हेन आय रीच हर चेअर द नोटबुक फेल ऑन हर फीट. ओबेड म्हणजे मी त्यांची आज्ञा पाळली. टीचर म्हटल्या इकडे ये की मी त्यांच्याजवळ गेले, पण त्या माझ्याकडे अँग्री लुक्स म्हणजे रागाने बघत होत्या, त्याच्यामुळे माझे पाय ट्रेम्बल म्हणजे थरथर, भीतीने थरथर कापू लागले. आणि जेव्हा मी त्यांच्या चेअरजवळ, त्यांच्या खुर्चीजवळ पोचले, तेव्हा भीतीमुळे माझ्या हातातून ती नोटबुक त्यांच्या पायावरती पडली. सम गर्ल्स लाफ लाऊडली. काही मुली मोठमोठ्याने हसल्या. लाऊडली म्हणजे मोठ्याने, लाफ म्हणजे हसणे. द टीचर थॉट दॅट आय हॅड ड्रॉप द नोटबुक ऑन पर्पज. टीचरांनी विचार केला, थॉट म्हणजे विचार केला, की मी मुद्दामच ती नोटबुक खाली पाडली. ड्रॉप म्हणजे खाली पाडणे आणि पर्पज म्हणजे मुद्दामच, खोटंच ती नोटबुक खाली पाडली. शी स्टेअर्ड ॲट मी विथ अन ऑल डेअरिंग लुक. ऑल डेअरिंग लुक म्हणजे खूप भीतीदायक दिसायला लागल्या. त्या रागाने माझ्याकडे खूप रागाने एकटक बघू लागल्या. गो अँड स्टँड नियर युअर सीट शी येल्ड. येल्ड म्हणजे जोरात ओरडणे.
जा आणि तुझ्या सीटजवळ म्हणजे जिथं ती बसत होती बेंचवर त्या बेंचच्या जवळ उभी राहा. आय केप्ट स्टँडिंग पनिश्ड फॉर द होल पिरियड. मी जाऊन उभे राहिले आणि मला ही उभं राहण्याची शिक्षा, पनिश म्हणजे शिक्षा मिळणे, पूर्ण तो तास होता इंग्लिशचा, तो पूर्ण वेळ मी उभीच राहील. द नेक्स्ट वॉज हिस्ट्री क्लास. दुसरा जो पिरियड होता, दुसरा तास होता तो हिस्ट्री म्हणजे इतिहासाचा होता. अँड माय फेवरेट सब्जेक्ट, आणि माझा तो आवडीचा सब्जेक्ट आहे, आवडीचा विषय आहे. द टीचर हॅड आस्क अस टू मेमराईज द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. मग हिस्ट्रीच्या इतिहासाच्या शिक्षकांनी आम्हाला अभ्यास दिला होता की पानिपतचं जे युद्ध आहे, बॅटल म्हणजे युद्ध, पानिपतच्या तिथे युद्ध झालेलं होतं, तर त्याचे कॉजेस म्हणजे त्याची कारणे काय होती आणि इफेक्ट्स म्हणजे त्याचा काय परिणाम झाला ते अभ्यास करून यायला सांगितलं होतं, ते पाठ करायला सांगितलं होतं. मेमराईज म्हणजे पाठ करायला सांगितलं होतं. आय वॉज वेल प्रिपेअर्ड, तर मी त्याचा सगळा अभ्यास केला होता. शी बिगॅन टेस्टिंग ऑल ऑफ अस. मग इतिहासाच्या शिक्षकांनी, टीचरनी सगळ्यांना विचारायला सुरुवात केली. टेस्टिंग म्हणजे सगळ्यांची परीक्षा घ्यायला सुरुवात केली, सगळ्यांना विचारायला लागल्या. वन बाय वन, एकामागून एक सगळ्यांना त्या विचारत होत्या. व्हेन माय टर्न केम आय वेंट ब्लँक. जेव्हा माझी वेळ आली मी सगळं विसरूनच गेली, ब्लँक झाले म्हणजे मला काय आठवेनाच. द टीचर गेव मी अ स्टर्न स्टेअर. टीचरने माझ्याकडं खूप रागाने बघितलं. व्हाईल आय स्टूड देअर स्टील विथ माय हेड हँगिंग डाऊन इन शेम. आणि मला काहीच येत नव्हतं म्हणून मी माझी जी मान आहे, माझं डोकं आहे ते लाजेनं शर्मेनं खाली घातलं होतं आणि तिथेच उभी राहिले होते. मामा अँड पापा कंटिन्यूड देअर नेव्हर एंडिंग टिप्स. आता ती शाळेतून जेव्हा घरी येते तेव्हा तिचे मम्मी आणि पप्पा ते दोघं कधीही नेव्हर एंडिंग म्हणजे न संपणारे, टिप्स म्हणजे भांडण करीत होते. पापा युज्ड एव्हरी अपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस हिज अनॉयन्स म्हणजे राग. पप्पा कुठलीच संधी सोडत नव्हते त्यांचा राग व्यक्त करण्याची. ममा ऑन हर पार्ट did not allow any such occasion to slip without turning it into a vociferous quarrel. आणि मग मम्मी काय करायची, ती पण कधी संधी सोडायची नाही. मग ते छोटंसं जे भांडण असायचं ते खूप मोठं भांडण व्हायचं, ज्यात आरडाओरड, रागवणं, एकमेकांवर ओरडणं. वोसिफेरस म्हणजे खूप मोठं, क्वारल म्हणजे भांडण व्हायचं. द क्वारल वॉज बिटवीन द टू. आता हे भांडण कोणामध्ये असायचं, मम्मी आणि पप्पा ह्या दोघांमध्ये असायचं. बट द पनिशमेंट इनएव्हिटेबली डिसेंडेड ऑन अ थर्ड वन. पण त्याची जी पनिशमेंट आहे, त्याची शिक्षा आहे ती नक्कीच कोणाला भेटायची, तिसऱ्याला भेटायची. तिसरं कोण आहे त्यांच्या घरात, दॅट इज मी ॲट स्कूल. मग त्या भांडणाचा परिणाम ह्या छोट्याशा मुलीवर व्हायचा आणि मग ती जेव्हा शाळेत जायची तेव्हा तिला काहीच यायचं नाही, कारण तिच्या डोक्यात सतत तेच असायचं, आपले मम्मी पप्पा भांडत असतात, असंच असायचं. Wherever and whenever I heard raised voices, I felt as if Mama and Papa were quarreling. जेव्हा आणि कधीही आणि कुठेही ती असे मोठे आवाज ऐकायची तेव्हा मला वाटायचं की माझे मम्मी पप्पाच भांडत आहेत. Sometimes even in the midst of silence, Mama's screams came piercing through my ears. आणि जेव्हा स्कूलमध्ये शांतता असायची, मिड्स ऑफ सायलेन्स म्हणजे शांततेच्या मध्येच तिला तिच्या कानामध्ये मम्मीचं ओरडणं ऐकू यायचं. अँड व्हेनेवर आय हर्ड ममाज हाय पिच येल्स माय लेग्स क्विवर्ड. आणि जेव्हा मी माझ्या आईचा मोठ्याने ओरडलेला आवाज ऐकायची, किंचाळलेला आवाज ऐकायची, तर माझे पाय क्विवर्ड म्हणजे थरथरू लागायचे. वन डे आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर्स. एके दिवशी मी शाळेच्या पायऱ्या, स्टेअर्स म्हणजे पायऱ्या उतरत होते.
समबडी फ्रॉम द टॉप गेव अ फ्रँटिक स्क्रीम. आणि तेवढ्यात वरतून कोणतरी फ्रँटिक म्हणजे खूप भीतीदायकरित्या ओरडलं. स्क्रीम म्हणजे ओरडणे. आय फेल अँड केम टम्बलिंग डाऊन अबाउट 7 स्टेप्स. मी खाली पडले आणि 7 पायऱ्या घसरत घसरत. टम्बलिंग डाऊन म्हणजे खाली घसरत घसरत आले. माय एल्बोज अँड नीज वेअर बॅडली ब्रुस्ड. म्हणजे माझे एल्बो म्हणजे हाताचे जे कोपर असतात ते, आणि गुडघ्याला चांगलंच लागलं होतं. ब्रुस्ड म्हणजे लागणे. माय न्यू फ्रॉक वॉज टॉर्न ॲट द सिम्स. सिम्स म्हणजे जी शिवणाची जागा असती कॉर्नरवरची, तिथे माझा जो शाळेचा नवीन फ्रॉक होता तो फाटून गेला. वेन आय रिच्ड होम. जेव्हा मी घरी आले, ममा शाउटेड. आई ओरडली माझ्याकडे बघून, माझा फ्रॉक फाटलेला आहे हे बघून ओरडली. आय एम सिक ऑफ यू. मला तुझा आता कंटाळा आलेला आहे. वेन विल यू स्टॉप मेकिंग मी पे थ्रू माय नोज फॉर सच एक्स्ट्रावेगंट लॉसेस. एक्स्ट्रावेगंट म्हणजे खूप महाग लॉस. म्हणजे तो फ्रॉक नवीनच होता आणि तो फाटला, म्हणून तिची आई म्हटली आता मला तुझा कंटाळा आलाय, तू हे कधी थांबवणार आहेस, मला हे असे नुकसान करणार आहेस, महाग महाग कपडे फाडणार आहेस, तर हे तू असं करायचं कधी थांबवणार आहेस, अशी आई ओरडली. मदर सीज मी बाय द आर्म, गेव मी अ गुड जर्क अँड सीटेड मी ऑन द बेड. मग आईने माझ्या सीज्ड म्हणजे हाताला पकडलं आणि मला जोराचा हिसका दिला. म्हणजे हाताला धरून जोरात ओढलं. जर्क म्हणजे हिसका देणे. आणि मला बेडवर बसवलं. शी फेस्ड अँड अँटीसेप्टिक लोशन अँड अप्लाइड इट टू माय एल्बो अँड नीज. तिने फेस्ट म्हणजे आणणे, अँटीसेप्टिक लोशन म्हणजे जखम झाल्यावर लावायचं जे लोशन आहे ते आणलं आणि माझ्या कोपरावर आणि गुडघ्यावर लावलं. बट डिड नॉट हग मी. पण मला काही तिने मिठी मारली नाही. विदिन मी लिंगर्ड अँड yearning that she would hold me and console me. विदिन मी लिंगर्ड म्हणजे तिच्या मनात असं वाटत होतं. यर्निंग म्हणजे अगदी तळमळीने मनापासून वाटत होतं मला की तिने मला घ्यावं, माझं कन्सोल म्हणजे सांत्वन करावं. सांत्वन म्हणजे जसं आपली आई आपल्याला लागल्यावर म्हणते ना, अरे बघू माझ्या बाळाला किती लागलं, असं तिने माझ्याशी बोलावं असं मला वाटत होतं. इवन इफ शी हॅड गिवन मी जस्ट अ सिम्पॅथेटिक पॅट, माय स्मार्टिंग लिम्स वूड हॅव बीन सुथेड. आणि जरी तिने मला फक्त सिम्पॅथेटिक म्हणजे सहानुभूतीने, पॅट म्हणजे माझ्या पाठीवर तिने जरी पाठीवर हात फिरवला असता मायेने, तरी जे माझे स्मार्टिंग लिम्स म्हणजे जे दुखणारे अवयव आहेत, जे पडल्यामुळे मला दुखत होतं, तर ते बरे वाटले असते, ते शांत झाले असते. सुतेड म्हणजे त्यांचं दुखणं कमी झालं असतं. माय यंगर ब्रदर वॉज क्लोज बाय. माझा यंगर म्हणजे छोटा भाऊ माझ्या जवळच होता. ॲज ममा वॉक अवे टू द किचन, ही केम अँड सॅट बिसाइड मी. माझी आई किचनमध्ये गेली की तो माझ्याजवळ आला आणि बसला. ही प्लेस्ड हिज लिटिल हँड ऑन माय आर्म अँड विस्पर्ड, आर यू इन ग्रेट पेन. त्याने त्याचा छोटासा हात माझ्या हातावर ठेवला आणि हळू आवाजात, विस्पर्ड म्हणजे हळू आवाजात त्याने बोललं की तुला खूप दुखत आहे का? ग्रेट पेन म्हणजे खूप दुखत आहे का? आय हग्ड हिम टाईट. मी त्याला जोरात मिठी मारली. हग म्हणजे मिठी मारणे. अँड स्टार्टेड क्राईंग अगेन. आणि परत रडायला लागले. आय यूज टू वॉक quite cautiously, yet I would often stumble. Cautiously म्हणजे काळजीपूर्वक. मी खूप काळजीपूर्वक चालत होते. येट म्हणजे तरी सुद्धा मी कधी कधी स्टंबल म्हणजे अडखळत होते. चालताना अडखळत होते. वन डे द क्लास मॉनिट्रेस अनाउन्स्ड, वी विल कॉल हर स्लिपरी. एक दिवशी आमची जी क्लासची मॉनिटर होती, वर्गप्रतिनिधी होती, तिने अनाऊन्स केलं, तिने सांगितलं सगळ्यांना की आपण हिला स्लिपरी म्हणजे घसरून पडणारी असं नाव देऊयात. अदर स्लीप ऑन वेट ग्राउंड. दुसरी लोक भिजलेल्या ग्राउंडवर, भिजलेल्या मैदानावर म्हणजे जिथं ओलं असेल त्या ओल्यावरून घसरून पडतात. सायली मॅनेजेस टू स्लीप इवन ऑन ड्राय लँड. पण सायली तर
कोरड्या जागेवरती सुद्धा घसरून पडते, म्हणून आपण तिला स्लिपरी म्हणूयात. दॅट प्रोव्हाइडेड द अदर गर्ल्स ऑफ द क्लास न्यू स्कोप फॉर फन. आणि त्यामुळे वर्गामधल्या दुसऱ्या मुलींना मजा करण्यासाठी अजून एक नवीन विषय मिळाला. दे टीज्ड मी विथ द न्यू टायटल एव्हरी डे. ते रोज मला या नवीन टायटलने म्हणजे स्लिपरी नावाने चिडवत होते. सून अ वर्स वॉज कंपोज्ड इन माय ऑनर. वर्स म्हणजे श्लोक. इथे ह्या चार ओळी त्यांनी लिहिल्या तिच्यासाठी. स्लिपरी स्लिपरी म्हणजे घसरून पडणारी. स्लिपिंग विदाऊट मक. मक म्हणजे घाण, चिखल. चिखलातून कसे घसरून पडतात तसं. पण ही तर काय करते की चिखल नसताना, घाण नसताना सुद्धा त्याच्यावरून घसरून पडते. आस्क हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन. तिला कुठलाही साधा प्रश्न जरी विचारला, नो आन्सर इज युअर लक, तरी सुद्धा तुम्हाला उत्तर मिळणार नाही. I lived in perpetual fear of everyone, the girls, the teachers, the young and the old. परपेच्युअल म्हणजे कॉन्स्टंट. मी सतत एका भीतीखाली वावरत होते, भीतीखाली राहत होते. मला कुणाकुणाची भीती वाटत होती तर मुलींची, शिक्षकांची, छोट्यांची आणि मोठ्यांची, सगळ्यांची मला भीती वाटत होती. व्हेन आय वॉज इन क्लास आय डेअर नॉट मूव्ह आउट. जेव्हा मी वर्गात असायचे तर मला बाहेर जायची भीती वाटायची. अँड व्हेन आय वॉज आउटसाइड. आणि मी जेव्हा वर्गाच्या बाहेर असायचे, आय वॉज अफ्रेड ऑफ री एंटरिंग द क्लास. तर मला परत क्लासमध्ये जाण्याची, वर्गात जाण्याची भीती वाटायची. अफ्रेड म्हणजे भीती वाटणे. नॉर कुड आय मस्टर द करेज टू स्पीक टू एनीवन. आणि मी कोणाशी सुद्धा बोलण्यासाठी मस्टर करेज म्हणजे माझं जे धैर्य आहे ते एकवटू शकत नव्हते. म्हणजे मी कोणाशीच बोलू शकत नव्हते. मला कुणाशी बोलण्याचं धाडसच व्हायचं नाही. पार्ट 2. आता दुसरा भाग बघूयात आपण. द बेल हॅड ऑलरेडी रंग व्हेन आय रीच द स्कूल. जेव्हा मी शाळेमध्ये पोचले तर त्याच्या आधीच शाळेची घंटा वाजली होती. द टीचर वॉज इन द क्लासरूम. वर्गामध्ये शिक्षिका होत्या, टीचर होत्या. आय सॉट परमिशन टू एंटर. मी वर्गामध्ये आत येण्याची परवानगी मागितली. द टीचर वॉर अ फ्राउन ऑन हर फेस बट शी लेट मी एंटर अँड टोल्ड मी टू सी हर इन द टीचर्स रूम आफ्टर द क्लास. फ्रोन ऑन हर फेस म्हणजे नापसंती व्यक्त करणे. म्हणजे की मी उशिरा आले हे टीचरला आवडलं नव्हतं, पण तरी सुद्धा त्यांनी मला आतमध्ये वर्गामध्ये येऊन दिलं आणि मला सांगितलं की क्लास संपल्यानंतर, हा तास संपल्यानंतर मला टीचर्सची रूम असते, शिक्षकांची जी रूम असते तिथे येऊन भेट. हर टोन वॉज नॉट ऑफ अनायन्स ऑर अँगर. त्यांचं जे बोलणं होतं, त्या बोलण्याचं जे टोन होता तर ते रागाचं नव्हतं. येट अन अननोन फिअर मेड मी नर्वस. तरी सुद्धा त्या काही रागामध्ये बोलल्या नाहीत माझ्याशी, तरी सुद्धा मला एक प्रकारची भीती वाटत होती. रिअश्युरिंग माय सेल्फ दॅट शी वॉज अ काइंड हार्टेड टीचर अँड वुड नॉट पनिश मी, आय रीच द टीचर्स रूम विथ हेजिटंट स्टेप्स. रिअश्युरिंग म्हणजे मी माझ्या मनाला खात्री करून दिली की त्या टीचर ज्या आहेत तर त्या काइंड हार्टेड आहेत, दयाळू आहेत. काइंड हार्टेड म्हणजे दयाळू आहेत आणि मला त्या शिक्षा देणार नाही असं मीच माझ्या मनाला समजवत शिक्षकांच्या रूमपर्यंत पोहोचले. द टीचर ग्रीटेड मी विथ अ स्माईल अँड आस्क मी टू सीट बाय हर साईड. त्या टीचरनी मला हसून माझं स्वागत केलं आणि मला त्यांच्या बाजूला बसायला सांगितलं. हर टेंडर टोन टर्न माय साईज इनटू सॉफ्ट्स. त्या ज्या प्रेमाने बोलल्या माझ्याशी त्याच्यामुळे मला खूप रडू आलं. सॉफ्ट्स म्हणजे हुंदके देऊन रडणे. शी पुल्ड हर चेअर क्लोज टू माइन अँड पॅटिंग मी ऑन द हेड सेड, व्हॉट मेक्स यू क्राय माय चाइल्ड. त्यांनी
त्यांची जी खुर्ची आहे ती माझ्या खुर्चीजवळ घेतली, माझ्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला, तिथे थोपटलं आणि मला विचारलं की तू कशामुळे रडत आहेस. आय हॅवंट सेड अ वर्ड टू यू. मी अजून तुला एकही शब्द बोलले नाहीये. आफ्टर अ ब्रीफ पॉज, थोडा वेळ थांबून, शी कंटिन्यूड, त्या म्हणाल्या, टेल मी व्हॉट युअर ट्रबल इज. तुला काय त्रास आहे ते मला सांग. कन्फाईड इन मी, फॉर ॲम आय नॉट लाईक अ सिस्टर टू यू. तर मी एक सिक्रेट सांगते तुला, मी तुझ्या बहिणीसारखी नाही का. अ रेअर थ्रिल रॅन थ्रू माय एंटायर फ्रेम. आणि त्यांनी असं जेव्हा म्हणलं, त्या टीचरनी जेव्हा असं म्हणलं की मी तुझ्या बहिणीसारखीच नाहीये का, बहिणीसारखीच आहे ना, तर माझ्या पूर्ण शरीरामध्ये एका प्रकारचं थ्रिल, एक प्रकारचं शहारे आले माझ्या अंगावरती. फॉर अ मोमेंट आय फेल्ट आय शुड क्लिंग टू हर अँड क्राय. थोड्या वेळासाठी मला असं वाटलं की त्यांना मिठी मारावी, चिटकून राहावं आणि रडतच राहावं असं वाटलं. ऑफकोर्स आय डिड नॉट डू सो. नक्कीच मी असं काही करणार नाही. बट आय केप्ट गेझिंग ॲट हर विथ टीअरफुल आईज. पण मी, माझ्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि मी त्यांच्याकडे एकटक बघत होते. टेंडरली टीचर कंटिन्यूड, डू यू नो द मीनिंग ऑफ दीदी. टीचर म्हणाल्या, तुला माहित आहे का दीदी म्हणजे काय. इट मीन्स एल्डर सिस्टर. एल्डर म्हणजे मोठी, यंगर म्हणजे छोटी, तर दीदी म्हणजे मोठी बहीण. वोंट यू टेल युअर सिस्टर युअर ट्रबल्स. तर तू मला सांगणार नाही का तुझा काय त्रास आहे ते, आपल्या मोठ्या बहिणीला सांगणार नाहीस. ॲमिड सॉब्स आय सेड, रडत रडतच मी सांगितलं, द गर्ल्स कीप टीजिंग मी. मुली मला चिडवत राहतात. शी लाफ्ड, ती हसली. टीचर हसल्या. व्हाय आर यू स्केर्ड ऑफ देम. तू त्यांना का घाबरतीस. इफ यू क्राय लाईक दिस दे विल पेस्टर यू ऑल द मोर. जर तू अशीच रडत राहिलीस तर त्या तुला कायमच त्रास देत राहतील. सो इग्नोर देम, त्यांच्याकडे दुर्लक्ष कर, त्यांच्याकडे काहीच लक्ष देऊ नको. हु इज युअर फ्रेंड. तुझी मैत्रीण कोण आहे. आय शुक माय हेड अँड टीचर स्माइल्ड. मी डोकं हलवलं म्हणजे कोणच माझी मैत्रीण नाही आणि टीचर हसल्या. इट सीम द टीचर हॅड पोवर्ड हर स्माइल इन टू माय आईज. असं दिसत होतं की टीचरांनी त्यांचं जे हसणं आहे ते माझ्या डोळ्यांमध्ये दिलं होतं. म्हणजेच की तिचे डोळे आनंदी दिसत होते, ती आनंदी दिसत होती. लाईक टू बी माय फ्रेंड शी सेड. मग टीचर म्हणाल्या, तुला माझी मैत्रीण व्हायला आवडेल का. टीचर म्हणाल्या. द बेल रँग, शाळेची घंटा वाजली. शी रोज, ती उठली. विथ अ टेंडर पॅट ऑन माय बॅक शी सेड, लिसन, you were a sister, all right, now you are a friend too. टेंडर म्हणजे प्रेमळपणाने माझ्या पाठीवर थोपटलं टीचरने आणि टीचर म्हणाल्या, लिसन म्हणजे ऐक, आता तू माझी बहीण सुद्धा आहेस, ठीक आहे, आणि आता तू माझी फ्रेंड सुद्धा आहे, मैत्रीण सुद्धा आहे. बट आय लाईक माय फ्रेंड्स टू बी ब्रेव. पण मला माझी जी मैत्रीण आहे ती शूरवीर, ब्रेव, धाडसी असलेली आवडेल. यू हॅव गॉट टू ट्राय टू बी ब्रेव. तू ब्रेव बनण्यासाठी, तू धाडसी बनण्याचा प्रयत्न कर. आय विल ऑलवेज स्टँड बाय यू, रेस्ट ॲश्युअर्ड माय लिटिल पॅल. पॅल म्हणजे फ्रेंड. मग टीचर म्हणाल्या की मी नेहमीच तुला सपोर्ट करेल. स्टँड बाय यू म्हणजे मी नेहमीच तुला सपोर्ट करेल, तुला पाठबळ देईल. माय लिटिल पॅल म्हणजे माझी छोटीशी मैत्रीण. नाऊ राईज अँड हॉफ ऑफ टू युअर क्लास. आता उठ, राईज म्हणजे आता उठ, आणि हॉफ म्हणजे उड्या मारत मारत क्लासमध्ये जा, तुझ्या वर्गामध्ये जा. एक्साइटमेंट मेड माय फेस फ्लश रेड हॉट टू द इयर टिप्स. म्हणजे एक्साइटमेंटमुळे, म्हणजे उत्साहामुळे माझा चेहरा लाल झाला आणि चेहऱ्यापासून कानापर्यंत सगळीकडे लाल लाल झालं. नेव्हर बिफोर हॅड एनीवन लॅविश्ड लव्ह ऑन मी thus, and here was my teacher who had spontaneously accepted me as a sister,
अ फ्रेंड. आत्तापर्यंत माझ्यावर एवढं कोणीच प्रेम केलेलं नव्हतं आणि या माझ्या टीचर आहेत त्यांनी मला स्पॉन्टेनियसली म्हणजे पटकन मला मैत्रीण मला बहीण म्हणून ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारलं होतं. आय वॉज बियॉन्ड माय सेल्फ विथ जॉय. बियॉन्ड माय सेल्फ म्हणजे मला आता माझ्यावर कंट्रोलच नव्हता, इतका आनंद झाला होता, खूपच आनंद झाला होता. आय वॉन्टेड टू चकल टू बस्ट इन टू नियर हिस्टॉरिकल लाफ्टर. वॉन्टेड टू चकल म्हणजे अशी चुळबुळ करावी वाटत होती, शांत नाही बसावं, सतत हसत राहावं असं वाटत होतं. बस्ट इन टू नियर हिस्टॉरिकल लाफ्टर म्हणजे अनकंट्रोल लाफ्टर म्हणजे खूप हसायचं होतं, असं जे कधीच मी हसली नव्हते, इतकं मला हसू येत होतं. ऑन विंग्ड फीट आय रॅन टू माय क्लास. विंग फीट म्हणजे एकदम एकदम गडबडीने म्हणजे जणू काय मी हवेत उडत आहे असं मला वाटत होतं आणि मी शाळेमध्ये वर्गामध्ये पोचले. सून आय वॉज लॉस्ट इन अ रेअर रिव्हेरी. म्हणजे रिव्हेरी म्हणजे एका स्वप्नात आहे मी असं मला वाटत होतं, मी एका स्वप्नामध्ये रमून गेले. आय फॉरगॉट दॅट आय वॉज सिटिंग इन अ क्लास ऑफ वाईल्ड गर्ल्स हुज प्राईम पास टाईम वॉज टीजिंग मी. आणि मी हे विसरून सुद्धा गेले की मी अशा मुलींच्या मध्ये बसली आहे की ज्यांचा प्राईम म्हणजे मुख्य काम होतं की त्यांनी मला चिडवणे, हेच त्यांचं मुख्य काम होतं. हे मी सगळं विसरून गेले आणि मी एका वेगळ्या स्वप्नामध्ये हरवून गेले. ड्युरिंग द ब्रेक द वॉटर बॉटल दॅट आय वॉज ड्रिंकिंग फ्रॉम फेल ऑन मी अँड आय गॉट फुल्ली ड्रेंच्ड. आणि जेव्हा ब्रेक झाला, लंच ब्रेक असेल तेव्हा मी पाणी पित असताना ती माझी पाण्याची बॉटल माझ्या अंगावरती सांडली आणि मी पूर्ण भिजून गेले. ड्रेंच म्हणजे भिजून जाणे. राईट इन फ्रंट स्टूड माया अँड चंदा लाफिंग अवे टू देअर हार्ट्स कंटेंट. आणि माया आणि चंदा यांच्या समोरच माझ्या अंगावर पाणी सांडलं. त्या माझ्या समोर होत्या आणि त्या हसत होत्या, खूप मोठमोठ्याने हसत होत्या. चंदा टीज्ड from the slippery hands of Slippery. The slippery water went sleep, sleep, sleep. And now let's watch the fun, said Veena. आणि मग चंदा काय म्हणाले, चंदा तिला चिडवायला लागली की ही जी स्लिपरी हँड्स आहेत, ही जे घसरडे हँड्स आहेत त्याच्यामधून ती जी बॉटल घसरून गेली आणि घसरून पडली. आणि वीणा म्हणाली आता मजा बघा. आय वॉज स्क्वीजिंग द वॉटर आउट ऑफ माय वेट फ्रॉक. मी माझ्या फ्रॉक जे भिजलेलं फ्रॉक होतं ते पिळून त्यातलं पाणी काढत होते. रिमेंबरिंग द टीचर्स वर्ड आय टर्न माय बॅक टू देम अँड इग्नोर्ड देम कम्प्लिटली. मग मला माझ्या टीचरचे शब्द, शिक्षिकेचे शब्द लक्षात आले की त्यांना इग्नोर करायचं, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. त्यांनी कितीही चिडवलं तरी काही त्रास करून घ्यायचा नाही. आणि मग मी माझी त्यांच्याकडे पाठ केली आणि त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. They were nonplussed and went away. Nonplussed म्हणजे त्यांना काही कळलंच नाही की मी असं काय केलं. ते खूप कन्फ्यूज झाले आणि निघून गेले. आय सेन्स्ड अ फिलिंग ऑफ विक्ट्री. मला जिंकल्यासारखं वाटलं. बिफोर द स्कूल क्लोज फॉर द डे द टीचर केम टू द क्लासरूम अगेन अँड सेड टू मी, फ्रॉम टुडे यू आर गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर ब्रिंगिंग द रजिस्टर, चॉक अँड डस्टर एव्हरी मॉर्निंग. शाळा संपण्या त्या दिवशीची शाळा सुटण्या अगोदर परत त्या टीचर क्लासरूममध्ये आल्या, वर्गामध्ये आल्या आणि मला म्हणाल्या आजपासून रजिस्टर आणणे, चॉक म्हणजे खडू आणणे, डस्टर आणणे, रोज सकाळी ही सगळे कामाची जबाबदारी तुझी आहे की रोज सकाळी तू खडू, डस्टर आणि रजिस्टर घेऊन यायचं. कम टेक दिस की. ये ही चावी घे. कॅरी दीज नोटबुक्स टू द टीचर्स रूम. आणि ह्या ज्या वह्या आहेत त्या टीचर्स रूम मध्ये घेऊन जा, शिक्षकांच्या खोलीमध्ये घेऊन जा. काउंट देम, त्या मोज. अँड कीप देम इन माय ड्रॉवर. आणि त्या माझ्या ड्रॉवरमध्ये ठेवून दे. आस्क द प्यून टू शो यू माय ड्रॉवर. शिपाई काकांना विचार की
टीचरचा ड्रॉवर कोणता आहे ते तुला दाखवतील आणि त्याच्यामध्ये ते ठेवून दे. माय अदरवाईज ट्रेम्बलिंग लेग्स वेअर नाऊ फिल्ड विथ सम मिरॅक्युलर स्ट्रेंथ. इतर वेळेला जे माझे पाय थरथर कापायचे त्याच्यामध्ये आता एक वेगळी जादुई ताकद आली असं मला वाटलं. आय रश्ड enthusiastically and completed the assigned job in a jiffy. मी पळाले अगदी enthusiastically म्हणजे खूप उत्साहाने पळतच गेले आणि जे मला सांगितलेलं आहे, असाइन म्हणजे जे मला काम सांगितलेलं आहे ते मी पटकन केलं. इन अ जिफी म्हणजे विदिन नो टाइम, म्हणजे त्याला काहीच वेळ नाही लावला. पटपट पळत गेले आणि त्या नोटबुक मोजल्या आणि त्या ड्रॉवरमध्ये ठेवून आले. When I placed the key on the teacher's table, she looked at me and smiled. जेव्हा मी ती चावी होती ड्रॉवरची ती टीचरच्या टेबल समोर ठेवली तेव्हा त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि हसल्या. I smiled back. मी पण हसले. I was thrilled from top to toe. माझ्या पूर्ण अंगावरती शहारा आला होता. टॉप म्हणजे वरपासून खालपर्यंत मला एकदम असं थ्रिलिंग वाटत होतं, रोमांचकारी वाटत होतं. आय फेल्ट माय लिटिल हार्ट इन्फ्लेट विथ प्राईड. मला असं वाटत होतं की माझं हृदय गर्वाने फुगलं आहे. आय फाउंड नो ऑकवर्डनेस इन मूव्हिंग अबाउट इन माय स्टील वेट फ्रॉक. आणि मला माझ्या भिजलेल्या फ्रॉकमध्ये चालण्यासाठी इकडून तिकडे जायला काहीही ऑकवर्डनेस म्हणजे काहीही अनकम्फर्टेबल वाटत नव्हतं. मला काहीच वाटत नव्हतं त्याचं की लाज वाटतीये किंवा भीती वाटते असं काहीही वाटत नव्हतं. नॉर वॉज देअर एनी ट्रेस ऑफ फिअर व्हाईल रिटर्निंग होम. आणि घरी जाताना सुद्धा माझ्या चेहऱ्यावर काहीही भीतीचं चिन्ह नव्हते. adopted from the story by पोपटी हिरानंदानी. आणि हे जे लेखक आहेत पोपटी हिरानंदानी यांनी जी स्टोरी लिहिली आहे त्याच्यातला हा थोडासा भाग घेतलेला आहे.